नमस्कार मित्रांनो, मनोज जरांगे यांनी वाशिममध्ये मोर्चा रोखला, पण सरकारला दिला मोठा इशारा, आता माघार नाहीच। मराठ्यांचा लाखोंचा मोर्चा आज वाशिममध्ये पोहोचलेला आहे। एवढे आवाढव्य मोर्चा घेऊन मनोज जरांगे यांनी मुंबईत आझाद मैदानावर येऊ नये यासाठी सरकारकडून प्रचंड प्रयत्न करण्यात आलेले आहे। सरकारच्या शिष्टमंडळाने आज मनोज जरांगे यांची भेट घेतलेली होती। या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांना सरकारने नवीन जी.आर. दाखवला होता। हा जी.आर. मनोज जरांगे यांनी लाखो आंदोलनापुढे वाचून दाखवत आपल्या आंदोलनाची पुढची दिशा सांगितलेली आहे। मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आणखी एका दिवसाचा वेळ दिलेला आहे। सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणाबाबत नवीन जी.आर. दिला। त्यानंतर मनोज जरांगे यांनी सविस्तर भूमिका मांडली। यावेळी त्यांनी सगळे सोयरेच्या मुद्द्यांवरून सरकारला आज एक दिवसाचा वेळ दिलेला आहे। सरकारने आज रात्रीपर्यंत सगळे सोयरेसारखी मागणीचा जी.आर. तयार करावा। आम्हाला आज रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत जी.आर. तयार करून द्या, अन्यथा उद्या मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानाच्या दिशेला निघेल, असा मोठा इशारा मनोज जरांगे यांनी दिलेला आहे। विशेष म्हणजे आरक्षण मिळालं किंवा नाही मिळालं तरी आझाद मैदानावर जाणार, असं मनोज जरांगे ठामपणे म्हटलेले आहे। सगळ्या सोयऱ्यांच्या वाक्यासह आपण अध्यादेश काढणार आहोत, त्यावर सर्व सचिवांनी सह्या केल्या, असं सामान्य प्रशासनाचे सचिव सुमंत भांगे यांनी सांगितलं। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सही केली आहे, मग एवढं झालंय तर मग अध्यादेश का काढला नाही? काही करा, रात्रीतून अध्यादेश काढा, हवं तर आजची रात्र इथून काढतो। आम्ही 26 जानेवारीचा सन्मान करतो। आम्ही मुंबईत जात नाही, इथेच थांबतो, प्रशासनाचा सन्मान करतो। तुम्ही जेवढं केलं तर अध्यादेश द्या, जे जे निर्णय घेतलेले आहेत, आदेश काढले तेवढे द्या। अभ्यास करतो रात्रभर। तुम्ही आज रात्री नाही दिलं तर उद्या आझाद मैदानात जाणार आहोत। आम्ही एक पाऊल मागे येऊ पण उपोषण सोडणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलेला आहे। धन्यवाद।